माझ्या लग्नाची रात्र होती आणि मी खूपच घाबरलेले होते. रोहितबद्दल माझ्या नणंदबाईंनी मला आधीच सांगितलं होतं की तो खूपच रोमॅन्टिक टाईपचा तरुण आहे आणि माझा फोटो पाहताच माझा दिवाना झाला आहे. मी त्या मुलींपैकी अजिबातच नव्हते ज्यांना रोमांस अगदी मनापासून आवडतो. मला एक नॉर्मल आयुष्य आवडायचं. नवऱ्याने नेहमीच बायकोची तारीफ करून तिच्या मागे पुढे फिरणं मला अजिबात पटायचं नाही आणि रोहित अगदी तसाच होता. लग्नाच्या रात्री त्याने माझी स्तुती करण्यासाठी साध्या शब्दांचा उपयोग न करता शेरोशायरी करत माझी स्तुती केली होती. मला आजपर्यंत कधीही शायरी समजली नव्हती, त्यामुळेच त्याची रोमॅन्टिक शायरी देखील माझ्या डोक्यावरून गेली होती. मला विचारू लागला, कशी वाटली शायरी? मी म्हणाले, हो, खूप छान. खरं तर 1 वर्षानंतरच समजतं की नवरा बायकोवर किती प्रेम करतो. रोहित सामान्य पुरुषांपेक्षा खूपच वेगळा होता. त्याने सामान्य पुरुषांप्रमाणे मला हे सांगितलं नव्हतं की माझ्या आईला कधीही उलट बोलायचं नाही, तिचा आदेश नेहमी पाळायचा, तिची नेहमी काळजी घ्यायची, माझ्या बहिणींची, माझ्या आईची सेवा करायची, माझ्या बहिणींची काळजी घ्यायची, किंवा त्या कधी सासरून इकडे आल्या तर त्यांना कधीही तक्रारीची संधी द्यायची नाही. हे सर्व त्याने मला अजिबात सांगितलं नव्हतं. तो तर फक्त त्याच्याबद्दल आणि माझ्याबद्दलच बोलला होता. लग्नाच्या सुरुवातीचे दिवस खूपच चांगले गेले होते. रोहितचा विचार होता की आम्ही हनीमूनसाठी महाबळेश्वरला जावं आणि त्यानंतर लोणावळा, काश्मीर असं वेगवेगळ्या रोमॅन्टिक ठिकाणी फिरायला जावं, आयुष्याला अगदी आनंदाने एन्जॉय करावं. मला देखील फिरण्याची आवड होती. परंतु लग्नाच्या काही दिवसानंतरच माझ्या सासऱ्यांची तब्येत अचानकच इतकी खराब राहू लागली की त्यांनी आम्हाला जाण्यासाठी परवानगी दिली नाही. बोलू लागले की पुढच्या महिन्यात जा. एकतर लग्नासाठी खर्च देखील खूप झाला आहे आणि आता माझ्या आजारपणासाठी देखील दवाखान्यात पैसे खर्च होत आहेत. खरं तर त्यांच्या त्या बोलण्यावर माझा मूड खराब व्हायला हवा होता, परंतु मी अगदीच नॉर्मल होते. परंतु रोहितचा मूड मात्र खूपच खराब होता. बोलू लागला, हे काय बोलणं झालं? सर्व लोक तर लग्नाच्या नंतर लगेचच हनीमूनला जातात. 1 महिन्यानंतर कोण जातं हनीमूनला? मी म्हणाले, रोहित, काही हरकत नाही, बाबांची तब्येत ठीक नाही, आपण या महिन्याच्या पुढच्या महिन्यात जाऊ. मी प्रेमाने समजावल्यानंतर त्याला फक्त एकच काम करता यायचं, माझ्याशी अगदी प्रेमाने गप्पा गोष्टी करणं. ठीक आहे, मला देखील ते सगळं चांगलं वाटत होतं. परंतु 1 महिन्यानंतर जेव्हा माझ्या सासऱ्याची तब्येत जरा ठीक झाली तेव्हा आमचं महाबळेश्वरला फिरायला जाण्याचा प्रोग्राम फिक्स झाला. तेव्हा अचानक माझी तब्येत खूपच खराब झाली. माझ्या तर उलट्या थांबायच्या नावच घेत नव्हत्या. जे काही खायचे लगेचच बाहेर यायचं. माझ्या या अशा अवस्थेमुळे सर्वात जास्त इरिटेट माझा नवरा व्हायचा. माझी सासू मला डॉक्टरकडे घेऊन गेली आणि जी बातमी डॉक्टरने सांगितली ती माझ्यासाठी खूपच आनंदाची बातमी होती, कारण की मी 1 महिन्यानंतर लगेचच गरोदर झाले होते. परंतु डॉक्टरने मला प्रवास करायला मनाई केली होती. बोलू लागली की तुझं असं महाबळेश्वरला किंवा काश्मीरला फिरायला जाणं धोक्याचं आहे. पहिलीच प्रेग्नन्सी आहे, त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर पहिल्याच प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम आले तर नेहमीच प्रॉब्लेम येत राहतील. मी तर तसंही या गोष्टींना खूप घाबरत होते. त्यामुळे मी म्हणाले की मला कुठेही जायचं नाही. माझ्या सासूला देखील हेच योग्य वाटलं. परंतु जेव्हा ही बातमी रोहितला समजली तेव्हा त्याने तर अक्षरशः गोंधळ घातला. बोलू लागला, इतक्या लवकर हे कसं होऊ शकतं? रोहितचं हे बोलणं ऐकून माझा तर श्वासच थांबला. त्याला काय वाटत होतं? मी वाईट आहे, चारित्र्यहीन आहे? परंतु त्याच्या पुढच्या बोलण्याने मला थोडासा दिलासा मिळाला. बोलू लागला की बाकीचे लोक असतात जे त्यांचं 6-6 महिने आयुष्य, लग्नाचं आयुष्य एन्जॉय करतात आणि इथे आपण आहोत की इतक्या लवकर? हे सगळं काही महिन्यानंतर होणं शक्य नव्हतं का? मी म्हणाले, रोहित, यामध्ये माझा काय दोष? बोलू लागला, हे बघ, या गोष्टीचा इतका काही इश्यू बनवू नकोस, आपण ॲबॉर्शन करून घेऊया. मुलं काय काही महिन्यानंतर जन्माला घालू शकतो. मी म्हणाले, नाही, मी कोणत्याही किमतीत माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाला मारू शकत नाही. मग तो बोलू लागला, प्रेग्नन्सीमध्ये देखील बायका सर्व काही करतात, फिरायला जातात, एन्जॉय करतात. परंतु मी सरळ नकार दिला. मी म्हणाले, डॉक्टरने सक्तीने मनाई केली आहे, मी कुठेही जाणार नाही. महाबळेश्वरचा रस्ता पाहिला आहेस? पूर्ण रस्ता वळणावळणाचा आहे, घाट आहे, डोंगर आहे. मी इतकी मोठी रिस्क घेऊ शकत नाही. काही हरकत नाही, जेव्हा आपलं मूल या जगात येईल तेव्हा आपण फिरायला जाऊ. परंतु रोहितचा मूड या गोष्टीमुळे खूपच खराब झाला. दुसऱ्या सकाळी माझ्या सासू सासऱ्याने देखील आम्हाला जाण्यासाठी नकार दिला की अशा अवस्थेत प्रवास करण्याची काहीच गरज नाही. मला त्यांचं ते बोलणं अगदी व्यवस्थितरित्या समजलं होतं. त्यामुळे मी अजिबातच नाराज झाले नाही, कारण की ते जे काही बोलत होते ते माझ्यासाठी अगदीच योग्य बोलत होते, माझ्या चांगल्याचाच विचार करत होते. परंतु रोहितचं वागणं माझ्यासोबत बदलू लागलं.
नेहमीच माझं आंबट गोष्टी खाण्याचं मन करायचं. मी त्याच्याकडे ते आणायला सांगायचे तर बोलायचा, मला हे असले नखरे अजिबातच आवडत नाहीत. एकतर तू माझा सगळा प्लॅन चौपट केला आहेस आणि तुला आता या गरमीच्या वातावरणात हे असलं खाण्याचं मन करत आहे. कुठून आणू मी हे सगळं? परंतु हे सगळं माझ्या ताब्यात नव्हतं. मला काहीही पचत नव्हतं. ज्या गोष्टीचं माझं मन करायचं, जे खाण्याचं माझं मन करायचं ते मला रोहित आणून देतच नव्हता. एकदा मी त्याच्याकडून मला पाणीपुरी आणायला सांगितली, परंतु तो घेऊन आला नाही. मला इतकं वाईट वाटलं की मी रडू लागले. मला माहीत नव्हतं का माझं मन पाणीपुरी खाण्यासाठी इतकं बेचैन झालं होतं. कदाचित हे वेळ सर्वांवर येते की त्यावेळेला ती बाई स्वतःच्या ताब्यात नसते. मी इतकं रडले की पूर्ण रात्र माझी रडूनच गेली. दुसऱ्या दिवशी माझे सुजलेले डोळे पाहून माझ्या सासूने मला विचारलं आणि मग नाईलाजाने मी माझ्या सासूला सांगितलं. ती बोलू लागली, अगं हे काय वागणं झालं? का नाही त्याने तुझ्या आवडीची वस्तू आणून दिली? अशा अवस्थेत तर बाईला खुश ठेवायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी माझ्या सासूने मला अगदी पोट भरून पाणीपुरी खाऊ घातली. नेहमीच असं व्हायचं की मला मळमळल्यासारखं व्हायचं. रोहित जसं माझ्याजवळ यायचा मला अक्षरशः उलटीसारखं व्हायचं. अशा प्रसंगी रोहितने माझी अवस्था समजून घ्यायला हवी होती, परंतु तो मात्र या गोष्टीवर खूपच चिडायचा. मी माझ्या तोंडावर हात ठेवून लगेचच वॉशरूममध्ये धावत जायचे. मला उलटी व्हायची तेव्हा सर्वात जास्त वैतागलेला चेहरा वॉशरूममधून बाहेर आल्यावर मला रोहितचा दिसायचा. मी अगदी बेहाल होऊन बेडवर बसायचे. मी म्हणायचे, प्लीज मला एक ग्लास पाणी आणून देशील का? माझी मदत करण्याऐवजी तो बोलायचा की माझं डोकं फिरवू नकोस, सगळ्या मूडचा सत्यानाश केला आहेस. जेव्हा बघावं तेव्हा फक्त तुला एकच काम आहे. असं बोलून त्याने त्याची चादर अंगावर ओढली आणि झोपून गेला. मी अगदी वाईट पद्धतीने थरथरत होते. एकतर लग्नाच्या नंतर लगेचच घराची जबाबदारी आणि मग इतक्या लवकर प्रेग्नन्सी. माझं आयुष्य तर अगदीच बदलून गेलं होतं. 1 महिन्यामध्ये मी काय झाले होते आणि हे सगळं माझ्यासाठी देखील पहिल्यांदाच होतं. मी माझे डोळ्यातील अश्रू पुसले. खूप मुश्किलीने उठून किचनमध्ये गेले. फ्रीजमधून थंड पाणी घेतलं आणि घोट घोट करून पिऊ लागले. जसं 4 महिने झाले माझं शरीर थोडं वाढू लागलं. जेव्हा मी कधी रोहितला सांगायचे माझ्यासोबत डॉक्टरकडे चल, मला चेकअप करायचं आहे, तेव्हा तो खूप चिडायचा. बोलायचा, या अशा अवस्थेत तू मला विषासारखी वाटतेस. या अशा अवस्थेत, या अशा अवतारात मी तुला माझ्यासोबत बाहेर घेऊन जाऊ? माहीत नाही लोक कशा नजरेने मला पाहतील. एक काम कर, आईसोबत जा. आणि मग त्याच्या पॉकेटमधून काही 1000 रुपये काढून माझ्या हातामध्ये ठेवायचा. मी त्याला मनवण्याचा खूप प्रयत्न करायचे की यामध्ये माझा काय दोष आहे, तू माझ्यासोबत असं का वागतोस? आणि मग वेळ असाच निघून चालला होता. 9 महिने मी खूपच त्रास सहन केला. कारण त्या 9 महिन्यांमध्ये एक दिवस देखील असा नव्हता ज्या दिवशी मला उलटी झाली नव्हती. परंतु माझ्या वाट पाहण्याचं फळ मला खूपच सुंदर मिळालं होतं. मी एका सुंदर मुलाला जन्म दिला होता. त्या दिवशी तर रोहितच्या चेहऱ्यावरील आनंद संपत नव्हता. सर्वात पहिले त्यानेच त्याच्या मुलाला मिठीत घेतलं होतं, प्रेम दिलं होतं, लाड केले होते. हे तर अगदी सरळ सरळ आहे की मूल मूल असतं. सर्व लोक खूप खुश होते. नणंदबाई, माझे सासू सासरे आणि खास करून रोहित. माझा मुलगा सिझरिंग करून झाला होता, त्यामुळे मला चालताना फिरताना खूप त्रास व्हायचा. पूर्ण दिवस माझी सासू, नणंदबाई आणि घरातले माझी खूप काळजी घ्यायचे. परंतु जर मला रात्री वॉशरूमला जावं लागायचं तेव्हा रोहित माझा हात देखील पकडायचा नाही. बोलायचा, प्लीज मी हे सगळं नाही करू शकत. मी खूप मुश्किलीने उठायचे, खूप मुश्किलीने बसायचे, भिंतीचा आधार घेत घेत वॉशरूमला जायचे आणि मग हा देखील विचार करायचे, जर कुठे पाय घसरून पडले तर पुन्हा अडचण निर्माण होईल, मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. आता देखील मी खूप मुश्किलीने त्या वेदना सहन करत वॉशरूममधून बाहेर येऊन बेडवर बसले होते. घामाने अगदी भिजले होते. श्वास खूप चढला होता की इतक्यातच माझा मुलगा अंश रडू लागला. कदाचित त्याला भूक लागली होती. रोहितला कदाचित त्याच वेळेला झोप लागली होती. परंतु अंशच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याला शांत करण्याऐवजी तो मला बोलू लागला, श्रद्धा प्लीज यार, याला गप्प कर, मला सकाळी ऑफिसला जायचं आहे. मी म्हणाले, थोड्या वेळासाठी त्याला पकड ना, बघतोस ना माझी काय अवस्था झाली आहे. रोहित बोलू लागला, अगं बास कर, ही मुलं सांभाळणं माझं काम नाही आहे. ही असली कामं करणं मला जमणार नाही. मला मुलं सांभाळता येत नाही. पकड याला, विचित्र संकट आहे, रात्री झोपायला देखील नीट मिळत नाही. असं बोलून त्याने त्याची उशी आणि पांघरून घेतलं आणि खोलीतून बाहेर निघून गेला. अंश रडत होता, सारखा रडत होता आणि माझी अवस्था अशी होती की मला नीट बसता देखील येत नव्हतं. खूप मुश्किलीने मी माझे पाय बेडवर घेतले आणि डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंसोबत मी माझ्या मुलाला पकडलं होतं. त्याला कुशीत घेऊन मी देखील अगदी हुंदके देत रडू लागले. हे असतं का पुरुषाचं प्रेम?
हे त्याचंच मूल होतं ज्याला 9 महिने मी माझ्या शरीराचा हिस्सा बनवला होता. मृत्यूच्या वेदना सहन करत मी त्याला एका बापाचा दर्जा दिला होता. मग त्याचं इतकं देखील कर्तव्य नव्हतं का की माझी ती अवस्था पाहून त्याने माझ्यावर दया दाखवावी? 40 दिवस मी कसे घालवले हे फक्त माझं मलाच ठाऊक. नक्कीच माझी सासू खूप चांगली होती, परंतु 10 दिवसानंतर तिने देखील मला सांगितलं, थोडं थोडं तू देखील किचनमध्ये जात जा. रोहितला तुझ्या हातच्या नाश्त्याची सवय आहे. मी नाश्ता बनवून देते तर 100 खोडी काढतो. जसं मी 40 दिवसानंतर आंघोळ केली, देवपूजा केली, रोहितचा संयम देखील संपला होता. ना त्याला माझी जाणीव होती आणि नाही त्या छोट्या मुलाची. त्या दिवशी अंशच्या पोटात खूप दुखत होतं. तो सारखं झोपेतून उठायचा. खूप मुश्किलीने मी त्याला रात्री झोपवलं होतं. अंशला झोपवताना रात्रीचे 2 वाजले. मी स्वतः देखील झोपेने अगदी बेहाल झाले होते. जसा अंश गाढ झोपेत गेला, मी झोपण्यासाठी बेडवर अंग टाकलं. त्याच वेळेला रोहित माझ्याजवळ आला. माझ्या डोळ्यात खूपच झोप होती. मी म्हणाले, प्लीज रोहित, मला झोपू दे. तो बोलू लागला, तोंडातून शब्द काढू नकोस. 1 महिन्यापासून फक्त तुझं तोंड पाहतोय. खबरदार, जर आज मला जरा देखील नखरा दाखवण्याचा प्रयत्न केलास तर. ती रात्र माझी रोहितच्या सोबत गेली. त्याने त्याला जे पाहिजे होतं ते केलं. आता झोपून मला फक्त 1च तास झाला होता की अंश उठून रडू लागला. त्याचा आवाज ऐकून मला देखील उठावंच लागलं. माझं मन मला सांगू लागलं की सगळ्या कुर्बानी फक्त बाईनेच का करायच्या? सगळा त्याग फक्त बाईनेच करायचा का? 6 वाजता अंशचं रडणं सुरू झालं. ते सकाळी 9 पर्यंत तो फक्त रडतच होता. मी त्याला कुशीत घेऊन खोलीमध्ये फक्त फेऱ्या मारत होते. तेव्हा जाऊन कुठे तो झोपला आणि माझी अशी अवस्था होती की मी आता चक्कर येऊन खालीच पडेन. अंशला बेडवर झोपवून मी खोलीतून बाहेर आले, कारण की सासूने देखील रात्री सांगितलं होतं की उद्यापासून घर तू सांभाळायचं. त्यामुळे सासू सासऱ्यांना नाश्ता बनवून दिला आणि मग रोहितच्या ऑफिसची तयारी करू लागले. पूर्ण दिवस माझा फक्त इकडे तिकडे फिरण्यातच कसा जायचा माझं मलाच कळायचं नाही. रात्री अंश झोपायचा तेव्हा रोहित त्याची शारीरिक भूक भागवण्यासाठी उठायचा. कितीतरी वेळ मी त्याला सांगितलं होतं, माझं सिझरिंग झालं आहे, रोहित माझं ऑपरेशन झालंय, जरा याची जाणीव ठेव. परंतु पुरुषाला कदाचित या गोष्टींशी काहीच घेणं देणं नसतं. तो माझ्याशी हुज्जत घालत बोलायचा, मग माझी भूक कोण भागवणार? खरं सांगतोय, खूपच जुलमी आहेस तू. इतका प्रेम करणारा नवरा आहे तुझा आणि तू आहेस जी नवऱ्याच्या प्रेमाचं उत्तर प्रेमाने देण्याऐवजी नखरे दाखवतेस. मी हे सर्व ऐकून शांत व्हायचे. दिवस रात्र सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता मी अगदी थकून गेले होते. आता तर माझ्या चेहऱ्याची रौनक देखील फिकी पडू लागली होती. रात्रभर अंश मला जागवायचा. तो दिवसभर झोपलेला असायचा. दिवसभर मला घरातल्या कामांपासून मोकळीक मिळत नव्हती. माझ्या डोळ्यांच्या खाली मोठमोठी काळी वर्तुळे होऊ लागली. यावर रोहित देखील मला सारखं टोमणे मारू लागला. बोलायचा, तू एकाच मुलाला जन्माला घातलंस आणि त्यामध्येच तुझं वजन किती वाढवलं आहेस? काय यार, थोडं कमी खात जा. तुला माहीत आहे ना मला जाड्या मुलींची किती तिरस्कार आहे. प्लीज स्वतःला मेंटेन ठेवत जा. रोहित माहीत नाही का खूपच चिडचिड झाला होता. खरं तर घराची, मुलाची सगळी जबाबदारी सांभाळून देखील मी रोहितच्या येण्याच्या अगोदरच तयार नक्कीच व्हायचे. परंतु आजकाल त्याला माझ्यामध्ये फक्त दोष आणि दोषच दिसत होते. 1 वर्ष निघून गेला. अंश आता थोडं चालू लागला. परंतु रोहितचं वागणं आता खूपच बदललं होतं. नेहमीच ऑफिसमधून आल्यावर, जेवण झाल्यावर मित्रांसोबत चाललो आहे, उशिरा येईन असं बोलून निघून जायचा. मी कितीतरी वेळा रोहितला सांगितलं होतं की मला आणि अंशला देखील कुठेतरी फिरायला घेऊन जात जा, परंतु त्याला ते ऐकायचं नसायचं. आजकाल खूप बिझी आहे, ऑफिसच्या कामातूनच मला वेळ मिळत नाही, तू आईबाबांसोबत फिरायला जात जा असं बोलून तो अगदी तयार होऊन त्याच्या मित्रासोबत निघून जायचा. रात्री उशिरा घरी यायचा. कधी तर रात्री 2 वाजेपर्यंत मी त्याची वाट पाहायचे. परंतु एकदा जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याचे डोळे मला अगदी नशेने भरलेले दिसत होते. गाणं गुणगुणत तो घरामध्ये आला. मी त्यावेळेला खूपच रागात होते. तो हसत माझे गाल ओढत बोलू लागला, हाय स्वीटहार्ट, कशी आहेस जानेमन? असं बोलून तो खोलीकडे जाऊ लागला. मी घराचं मेन गेट बंद केलं. खोलीमध्ये येताच दरवाजा बंद केला. रोहितला बोलू लागले, हा काय तमाशा लावला आहेस तू? रोज तू 2 वाजता येतोस. असे कोणते मित्र आहेत तुझे जे रात्रभर बाहेर उन्हाळका करत असतात? त्यांच्या बायका त्यांना विचारत नाहीत? माझा तो रागावलेला चेहरा पाहून रोहित देखील रागावला. बोलू लागला, अर्थ काय तुझ्या बोलण्याचा? पूर्ण रात्र तुझ्याजवळ बसून राहू? कुठे येण्या जाण्यावर पण निर्बंध आहेत का मला? मी म्हणाले, रोहित, प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते. वेळ घालवण्यासाठी फक्त मित्रच तुमच्या आयुष्यात राहिले आहेत का? माझं देखील मन करतं की तुम्ही माझ्यासोबत बोलावं. माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला, तुझ्याजवळ वेळ तरी कुठे असतो माझ्यासाठी?
पाहावं तेव्हा फक्त अंश 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 करत राहतेस. मी तर रोहितचं ते बोलणं ऐकून अगदी हैराण झाले. मी म्हणाले, तुम्ही तुमच्या मुलावरच जळताय? रोहित बोलू लागला, ओ शटाप श्रद्धा, मी का माझ्या मुलावर जळू? माझी कामं खूप वाढली आहेत. ऑफिसवरून थकून घरी येतो आणि मला थोडं रिलॅक्स व्हायचं असतं. त्यामुळेच माझ्या मित्रांसोबत जाऊन बसतो. आता तुला हे देखील सहन होत नाही? असं बोलून तो त्याचे कपडे बदलून झोपून गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्याचे कपडे धुवू लागले तेव्हा त्याच्या त्याच शर्टाच्या मागच्या बाजूला डाग पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा तो व्हाईट शर्ट असल्यामुळे लिपस्टिकचे डाग अगदी व्यवस्थित ओळखून येत होते. मी तो शर्ट असाच ठेवून दिला. पूर्ण दिवस माझ्या डोक्यामध्ये खूपच राग होता. मला आठवू लागलं की रोहितने त्याच्या मोबाईलला पासवर्ड ठेवला होता. याच्या आधी कधीही पासवर्ड ठेवला नव्हता. आता तो नेहमीच खोलीत बसून अगदी हसून हसून फोनवर गप्पा गोष्टी करायचा. जेव्हा कधी मी खोलीत अंशला झोपवायला यायचे तेव्हा लगेच फोन ठेवून द्यायचा. बोलायचा की नंतर तुझ्यासोबत बोलेन. जेव्हा मी विचारायचे की कोणाचा फोन आहे तेव्हा अगदी हळबळून जायचा. बोलायचा की मित्राचा फोन आहे आणि मग तो विषय बदलण्याचा प्रयत्न करायचा. रात्री जेव्हा ऑफिसवरून घरी परत आला तेव्हा जेवण झाल्यानंतर मला बोलू लागला, मी मित्रांसोबत जात आहे, रात्री उशिरा येईन. मी म्हणाले, आज तू कुठेही जाणार नाहीस. तेव्हा तो बोलू लागला, झालं, तुझा पुन्हा रोजचा तमाशा सुरू झाला? तो रागाने मला बोलू लागला. मी कपाटातून त्याचा शर्ट बाहेर काढला आणि त्याच्या अंगावर फेकून दिला. माझ्या या वागण्यावर तो बोलू लागला, हा काय उद्धटपणा लावलास? तुझं हे काय वागणं झालं? शर्ट त्याच्या तोंडावर लागून जमिनीवर पडला. तो रागाने मला पाहत होता. मी तो शर्ट पकडला आणि तो लिपस्टिकचा डाग त्याला दाखवला. जसं त्याची नजर त्या लिपस्टिकच्या निशाणावर गेली त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मी म्हणाले, मग हा आहे का तो तुमचा मित्र ज्याला तू रोज भेटायला जातोस? रोहित, कोण आहे ही मुलगी? तो माझ्यापासून नजर चोरू लागला. माझा आवाज थोडा वाढला होता. मी म्हणाले, मी तुला विचारते रोहित, कोण आहे ही मुलगी जी तुमच्या इतक्या जवळ आहे? माझ्या आवाजात इच्छा नसूनही थोडा मऊपणा आला होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हणाले, काय कमी होती माझ्या प्रेमात की माझ्या इमानदारीची तू ही अशी परतफेड केली आहेस? माझ्या त्या बोलण्यावर तो हसला. बोलू लागला, प्रेम? मग माझ्याजवळ येऊन बोलू लागला, कोणतं प्रेम केलं आहेस तू माझ्यावर? तुझ्याजवळ तर तू मला येऊ देत नव्हतीस. लग्नाच्या 1 महिन्यानंतर लगेचच तुला मूल जन्माला घालण्याची हौस आली होती. मी तेव्हाही तुला सांगितलं होतं की मला आयुष्य एन्जॉय करायचं आहे. आपण शांतपणे ॲबॉर्शन करून घेऊया. कोणालाही काही समजलं नसतं. मुलाचं काय आहे ग? 3-4 महिन्यानंतर पुन्हा झालं असतं. परंतु तू ऐकली नाहीस. तुझ्यातली तर ममता आई 1 महिन्यात जागी झाली होती की मुलाला मारणं गुन्हा आहे. तू हा गुन्हा कोणत्याही किमतीत करणार नाहीस. श्रद्धा, जर तुझं माझ्यावर प्रेम असतं ना तर तू माझं बोलणं ऐकलं असतंस. आपण महाबळेश्वरला, काश्मीरला फिरायला गेलो असतो. आपलं आयुष्य एन्जॉय केलं असतं. माझं मूल होतं ना, मग आपण पुन्हा घातलं असतं जन्माला. परंतु तुला माझी बायको बनण्यापेक्षा आई होण्याची हौस जास्त होती. मग त्याने माझा हात पकडला आणि मला आरशासमोर घेऊन गेला. बोलू लागला, बघ, स्वतःकडे बघ. तुझा हा अवतार आहे. तुझ्या कपड्यांमधून सुगंधापेक्षा किचनमधल्या मसाल्यांचा वास जास्त येतोय. रात्री तुझ्याजवळ यावं तर तुला अंश उठेल याची काळजी सतावते. सकाळी लवकर उठून आईबाबांना नाश्ता देण्याची काळजी सतावत असते. सगळ्यांची काळजी आहे तुला श्रद्धा, फक्त माझी पर्वा नाही. आणि जर मी माझं थोडंसं मन रमवलं तर तू मला प्रश्न विचारतेस? मी तर रोहितचं ते बोलणं ऐकून जितकी हैराण होणार होते तितकं कमी होते. मी म्हणाले, हे घर कोणाचं आहे? मी कोणाच्या घराला सांभाळते? कोणाच्या आईवडिलांना सकाळी नाश्ता देण्याची काळजी मला सतावत असते? कोणाच्या मुलाला जन्माला घातल्यामुळे आणि सांभाळल्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे? माझ्या चेहऱ्यावर जी सगळी रौनक संपली आहे. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं झालीत. मी रडू लागले. मी त्याची कॉलर पकडली आणि अगदी गदा हलवली. इतकंच काय तर त्याच्या शर्टचे बटन तुटले. मी म्हणाले, या घरामध्ये माझी काय किंमत आहे? कामवाली आहे मी, तुझी की तुझ्या आईवडिलांची की तुझ्या बहिणींची, की जेव्हा त्या येतात तेव्हा पूर्ण टेबल मी सजवून ठेवते? अंश फक्त माझाच मुलगा आहे का? तुझा कोणी लागत नाही? मी म्हणाले, मी तुझी बायको आहे, तुझं घर सांभाळते, तुझ्या मुलाला सांभाळते आणि तू आहेस जो माझ्यासोबत हा असा वागणारा? मी म्हणाले, रोहित, मी त्या बायकांमधली अजिबातच नाही जे पुरुषाच्या या असल्या अय्याशी स्वभावासोबत कॉम्प्रोमाइज करत त्याच्यासोबत राहून आयुष्याचा रगाडा चालवतात. माझं हे बोलणं ऐकून त्याने त्याची कॉलर माझ्या हातातून सोडवली आणि मला मागे ढकलून बोलू लागला, ठीक आहे, चल निघ. चालती हो इथून. निघ माझ्या घरातून बाहेर. तुला जर इथे राहायचं असेल तर असंच राहावं लागेल माझ्या या अशाच आयाशी सोबत, कारण की मी आता राणीला कधीही सोडू शकत नाही. मी तर रोहितचं ते बोलणं ऐकून चक्रावून गेले. मी म्हणाले, ठीक आहे. मी कपाटातून माझे कपडे काढले. बेडच्या खाली असलेल्या बॅगमध्ये माझे कपडे टाकायला सुरुवात केली.
हे पाहून रोहित खूपच रागाने माझ्याजवळ आला. माझ्या हाताला पकडून बोलू लागला, विचार करून या घरातून बाहेर पाऊल ठेव श्रद्धा. जर तू गेलीस तर तुझी जागा राणी घेईल. मी तिच्यासोबत लग्न करेन. हे ऐकताच मी तर पुढचा श्वास घ्यायचेच विसरले. असं बोलून तो खोलीतून बाहेर निघून गेला. आमच्या त्या आवाजाने अंश उठला. आता तो फक्त रडत होता, परंतु मी त्याला शांत केलं नाही. मी स्वतः देखील अगदी हुंदके देत रडू लागले. आम्हा दोघांच्या रडण्याचा आवाज ऐकून माझे सासू सासरे खोलीत आले. बोलू लागले, काय झालं तुला? का रडतेस बेटा? आणि अंश बघ, त्याची अवस्था बघ. त्याची रडून काय अवस्था झाली आहे. का त्याला घेत नाहीस? मी म्हणाले, तुमच्या मुलाने माझं आयुष्य बर्बाद केलं आहे. काय बिघडवलं काय होतं मी त्याचं? सासू मला विचारू लागली, तुला झालंय काय? काय केलं रोहितने? मी म्हणाले की मी असताना दुसऱ्या बायकांकडे जातो. हे ऐकताच माझ्या सासूला देखील खूप राग आला. तिने रोहितला फोन करून त्याच वेळेला घरी बोलावलं. ही गोष्ट आता माझ्या सासू सासऱ्यांना दोघांनाही समजली होती. परंतु रोहित तर इतका निगरगट्ट निघाला की मला बोलू लागला, तू माझ्या घरातल्यांना सांगून चांगलं केलं नाही श्रद्धा. हे सगळं आपल्या बेडरूम पुरतंच मर्यादित होतं. जर तू हे सगळं बेडरूमपर्यंतच मर्यादित ठेवलं असतंस तर बरं झालं असतं. रोहित रागात येऊन मला घटस्फोट देण्याबद्दल बोलू लागला, श्रद्धा, मी तुला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकताच माझ्या सासऱ्याने रोहितच्या एक जोरदार कानाखाली लगावली. बोलू लागले, हा काय आगाऊपणा आहे? जराशा गोष्टीवर तू बायकोला घटस्फोट देशील? खबरदार, जर एक शब्द देखील आता तोंडातून काढलास. परंतु मला वाटलं की माझं सर्व काही कोलमडून गेलं आहे. मी त्याच अवस्थेत घरातून बाहेर निघाले. ना माझ्या डोक्यावर पदर होतं, ना माझ्या हातामध्ये सामान होतं, ना अंश होता. मी रडत रडत अगदी वेगाने रस्त्याकडे जात होते. जसं मी मेन रोडपर्यंत पोहोचले, मी रिक्षा घेतली आणि माझ्या घरी आले. मला रात्रीच्या या वेळेला रडताना पाहून माझे आईवडील खूपच टेन्शनमध्ये आले. माझा भाऊ मला कारण विचारू लागला. मी माझ्या दादाला मिठी मारून अगदी हुंदके देत रडू लागले. मी म्हणाले, मला रोहितने घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून तर माझ्या घरातल्यांवर एक मोठं आभाळ कोसळलं होतं. खूपच भांडण झालं होतं रोहितसोबत माझ्या भावाचं. तो बोलू लागला की मी फक्त घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुझ्या बहिणीला तिचा संसार टिकवायचा आहे तर तिला सांग की गपगुमान घरी परत ये, नाहीतर 3 महिन्यानंतर मी घटस्फोटाचे पेपर पाठवेन. माझा भाऊ बोलू लागला की माझी बहीण माझ्यावर ओझं नाही. जिथे तू निर्णय घेतलाच आहेस मग घटस्फोटाचे पेपर पाठव आणि घटस्फोट घेऊनच टाक. परंतु आता ती तुझ्या घरी येणार नाही. रोज मला अंशी आठवण यायची. 1 वर्षाचा तर होता तो. परंतु मी मनावर दगड ठेवलं होतं, कारण की जर मी त्याला माझ्यासोबत घेऊन आले असते तर रोहितला कधी त्याच्या चुकीची जाणीव झाली नसती. कोणतीच दुसरी बाई दुसऱ्याचं मूल सांभाळू शकत नाही. 15 दिवस झाले होते मला माहेरी येऊन. जेव्हा माझे सासू सासरे अंशला सोबत घेऊन आले तेव्हा तो फक्त रडत होता. त्याला पाहून मला खूप वेदना झाल्या. याच्या आधी मी त्याला कुशीत घेणार माझ्या भावाने माझा हात पकडून नकारार्थी मान हलवली. बोलू लागला, श्रद्धा, तुझ्या खोलीत जा, यांच्यासोबत मी बोलेन. माझी सासू बोलू लागली, श्रद्धा, आमच्यासोबत परत चल. का हट्टपणा करतेस? रोहित त्या मुलीसोबत लग्न करेल, तुझा संसार उद्ध्वस्त होईल. हे ऐकून माझं मन बेचैन झालं होतं. एकदा विचार केला की पुन्हा परत जाते, माझ्या मुलाचं आयुष्य खराब होईल. परंतु याच्या आधी मी काही बोलणार माझा भाऊ बोलू लागला, माझ्या बहिणीनेच का प्रत्येक वेळी त्याग करायचा? जर रोहित लग्न करू शकतो तर श्रद्धाचं देखील दुसरं लग्न होऊ शकतं. तुमच्या मुलाला सांगा की घटस्फोटाचे पेपर पाठवा. माझ्या बहिणीला मी त्याच्याच नावावर बसवून ठेवणार नाही. माझी सासू रडू लागली. बोलू लागली, अंशचं आयुष्य खराब होईल. आईच तर मुलासाठी त्याग करते. पुरुष तर हे असे शॉक करतातच, परंतु वेळेनुसार सुधारतात. माझा भाऊ बोलू लागला, माफ करा आई, परंतु आपल्या समाजात तुमच्यासारख्या आईच्या या संस्कारामुळेच मुलं बायको असून देखील बाहेरच्या बायकांचा नाद ठेवतात. कारण की त्यांच्यावर संस्कार तुमच्यासारख्या आई हे करतात की मुलगा आहे तर असे काम शॉक म्हणून केलं तर यात काही वाईट नाही. संयम फक्त बाईनेच ठेवायचा असं काही कुठे लिहिलं नाही. जा तुम्ही इथून. माझे सासू सासरे परत निघून गेले. स्वतःच्या मुलाशिवाय माझं आयुष्य देखील खूपच उदास झालं होतं. परंतु माझा भाऊ मला बोलू लागला, जरा संयमाने आणि धीराने काम घे. जर तू अशीच निघून गेलीस तर रोहित एकाऐवजी 10 स्त्रियांसोबत संबंध निर्माण करेल, कारण की त्याला वाटेल की तुझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नाही. 2 महिने निघून गेल्यानंतर रोहित मला घ्यायला आला होता. योगायोग हा होता की दरवाजा देखील मीच उघडला होता. चेहऱ्यावरची दाढी वाढलेली होती, डोळे खोल गेले होते. मला पाहताच त्याला स्वतःची लाज देखील वाटली. त्याला पाहून मी दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने दारावर हात ठेवून दरवाजा बंद होण्यापासून अडवलं. श्रद्धा, देवासाठी फक्त माझं एकदा बोलणं ऐक. तू माझा फोन देखील उचलत नाहीस. तू फोन देखील दादाकडे दिला आहेस. मी मागच्या 15 दिवसांपासून तुझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तुझा तो भाऊ. दरवाजा उघड श्रद्धा, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे.
दाराला धक्का मारून तो घरात आला होता. गोंधळाच्या आवाजाने माझा भाऊ आणि माझे आईवडील त्यांच्या खोलीतून बाहेर आले. दरवाजावर रोहितला पाहून माझा भाऊ बोलू लागला, तू इथे काय करायला आला आहेस? तो बोलू लागला, माझ्या बायकोला घ्यायला आलो आहे. हे ऐकताच माझ्या भावाला खूपच राग आला. बोलू लागला, ती बायको जिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेऊन घरातून हकलवून लावला होतास तिला? रोहित बोलू लागला, फक्त निर्णय घेतला होता आणि त्याची देखील कारणं आहेत माझ्याजवळ. मला श्रद्धासोबत बोलायचं आहे. मी तिच्याशी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही. माझा भाऊ मला बोलू लागला, श्रद्धा तू खोलीत जा. मी खोलीत जाऊ लागले, परंतु रोहितचं पुढचं बोलणं ऐकून माझी पावलं तिथेच थांबली. बोलू लागला, श्रद्धा अंश खूप आजारी आहे, दवाखान्यात ॲडमिट आहे. माझं मूल मरून जाईल, देवासाठी माझ्यासोबत चल. हे ऐकताच मी अगदी वेदनेने कळवळले. मी म्हणाले, काय झालं माझ्या मुलाला? त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. बोलू लागला, जेव्हापासून तू गेली आहेस त्याचा ताप उतरतच नाही, खूपच अशक्त झाला आहे. मी लगेचच त्याच्यासोबत गेले. 3 दिवस मी माझ्या मुलासोबत दवाखान्यात राहिले. मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. अगदी प्रेमाने त्याला मी उचललं आणि माझ्या कुशीत घेतलं. मम्मा मम्मा असं सारखं बोलत होता. मी रडू लागले. 3 दिवसात त्याची तब्येत खूपच सुधारली होती. त्याला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला तेव्हा रोहित मला घरी घेऊन गेला. माझे सासू सासरे देखील खुश झाले होते. रात्री अंश झोपल्यानंतर रोहित माझ्याजवळ आला. माझ्यासमोर हात जोडून माफी मागू लागला. बोलू लागला, मला माफ कर श्रद्धा. मला समजलं आहे की बायको बायकोच असते. प्रत्येक दुसऱ्या मुलासोबत मैत्री करणाऱ्या बायका कधीच घर संसार उभा करू शकत नाही. त्यांना फक्त पैसा आणि अय्याशी पाहिजे असते. मी तुला वचन देतो की यापुढे मी कधी तुझ्यासोबत बेईमानी करणार नाही. मी म्हणाले की मी फक्त माझ्या मुलासाठी परत आले आहे, तुमच्यासाठी नाही. माझं बोलणं ऐकून तो बेचैन झाला. बोलू लागला, मला माहीत आहे तू माझ्यावर खूप नाराज आहेस आणि तुला नाराज देखील व्हायला पाहिजे, परंतु श्रद्धा मला तुला घटस्फोट द्यायचा नाही. मी माझा निर्णय मागे घेतो. त्याने त्याचा निर्णय जरी मागे घेतला तरी माझ्या मनात त्याच्याबद्दल आता आधीसारखं प्रेम राहिलं नव्हतं. तो माझी आता आधीपेक्षाही जास्त काळजी घेत होता, परंतु त्या बदल्यात मी त्याला ते प्रेम देऊ शकत नव्हते ज्याची त्याला माझ्याकडून अपेक्षा होती. नवरा बायकोचं नातं असंच असतं, एखाद्या काचेप्रमाणे. एकदा का त्याला तडा गेली की पुन्हा ती काच पहिल्यासारखी होऊ शकत नाही. माझा शांतपणा रोहितला आतल्या आत खात होता. सारखं सारखं बोलायचा, श्रद्धा तू आधीसारखी राहिली नाहीस, परंतु मी त्याला उत्तर देत नव्हते. पुरुष हे का समजतात की त्यांनी काहीही करावं, बायको नेहमीच त्यांना माफ करून आधीसारखं प्रेम देत राहील, पण असं नाही होत. मी त्यांचं घर सांभाळण्यासाठी स्वतःची झोप, माझं सौंदर्य या सगळ्याचा त्याग केला होता आणि त्याने मला आधार देण्याऐवजी, आदर देण्याऐवजी, माझी किंमत करण्याऐवजी मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. त्याला त्याची चूक तेव्हा कळली जेव्हा त्या मुलीने त्याला लग्नासाठी नकार दिला. आणि मग आता तो माझ्याकडून आधीसारख्या प्रेमाची अपेक्षा का करत होता? तुम्हीच सांगा, एखादी बाई हे सर्व झाल्यानंतर आधीसारखं प्रेम करू शकते का? मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.